मित्रांनो, आता आम्ही कोळंबी त्याची रेसिपी दाखवणार आहोत। अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी शरद निवासे तुमचे थेट कोकणात स्वागत करत आहे। कोळंबी मार्केटमध्ये स्वस्त भेटते, 100 रुपये किलो ती घेऊन आलो आहे आणि आम्ही आता रेसिपी बनवणार आहोत। तेव्हा कोळंबी सोलून त्याला मसाला लावून घेतलेला आहे। कोळंबी सार बनते ना? हाँ, कोळंबी सार बनवते। तर ही कोळंबी आणली त्यांनी, तर मी हळद आणि एक लिंबू पिळून घेतला आणि हळद अर्धा तास झाला असं मॅरिनेट करायला ठेवलेली मुरण्यासाठी हळद, कारण कोळंबीला पण असा वैस वास असतो ना, तेव्हा एक लिंबू आणि हळद लावून ठेवलंय, अर्धा तास झालाय। तर ह्याच्यासाठी मी वाटप तयार करते, ते तुम्हाला सांगते काय काय घेते ते। बघा, एक मोठा कांदा घेतलाय, एक टोमॅटो घेतलाय आणि 10-12 पाकळ्या लसूण घेतलाय, अर्धा इंच आलं घेतलंय आणि ही कोथिंबीर घेतले। तर वाटप मी हा भाजून घेणार आहे, कांदा आणि टोमॅटो भाजून घेणार आहे, लसूण त्याच्यात भाजणार आहे, नंतर मिक्सरला लावून घेते, दाखवते तुम्हाला। कांदा भाजून घेते मी, कांदा नरम झाला की टोमॅटो टाकते। असं एकदम सार पण नाही, सुक्क बनवणार आहे मी कोळंबी। त्याच्यात टोमॅटोच घेते टाकून भाजून घेते। लसूण आणि हळद हे भाजायला टाकते, असं एकदम लाल पण नाही जास्त होऊन द्यायचा, पण टोमॅटो एकदम मऊ आणि कांदा मऊ होऊ द्यायचा आणि मग काढून घ्यायचा। लसूण मी जास्तच घेतले, कारण आपले कोळंबी गोड म्हणजे गोडवीळ असते जरा, म्हणून मी लसूण जरा जास्तच घेतले। हे बघा, आपला मसाला भाजलेला गार झालाय, आपण मिक्सरला लावूया आणि त्या खूप सारी अशी कोथिंबीर घालायची त्याच्यात, टोमॅटो, कांदा, लसूण, आलं आणि कोथिंबीर आता मिक्सरला लावते मी, वाटप काढते। बघा, असं बारीक वाटून घ्यायचं, बारीक नाही झालं एकदा फिरवते। बघा, असं बारीक वाटायचं, गॅस चालू करायचं, छोटी कढई ठेवते, कढई आपली तापली, 2 पळ्यात तेल ओतून घ्यायचं, तेल असं चांगलं तापलं की आपल्या कोळंबी टाकायची, तेल चांगलं तापू द्यायचं, कोळंबी तेलात फ्राय करून घ्यायची, तेल चांगलं तापून द्यायचं, नाहीतर तेल नाही तापलं ना तर कोळंबी आपल्या कढईला चिकटते। कोळंबी तेलात जरा फ्राय करून घेतली ना तर अशी तुटत पण नाही आणि एकदम म्हणजे पूर्ण पण जाते, अशा मसाल्यात तुटत नाही, शिजते वेळी अशी ताट होते। आपण पनीर कसा तेलात फ्राय करतो
तेव्हा आपल्याला चांगलं होतं. तसं कोळंबी अशी तेलात फ्राय करायची 2-3 मिनिटं अशी तेलात परतून घ्यायची. नंतर सुके मसाले टाकायचे. बेडगी मसाला अर्धा चमचा, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट. आमचं काही जास्त तिखट नाही त्यामुळं 1.5 चमचा मी टाकते आणि असं एकजीव करून घ्यायचं. मसाल्यात कोळंबी जरा शिजू द्यायची. झाकण ठेवते मी. तर मसाल्यात थोडा कोळंबी शिजून निघाले. आपण आता वाटप काढलेलं ना, तो वाटप टाकायचा. आपण ते भाजून घेतलंय ना, कच्चा असेल तर तेलात फ्राय करून घ्यायचा कोळंबी बरोबर. आणि आता हे कसं भाजलेलं आहे त्यामुळे नंतर मी टाकलंय वाटप. आणि आम्हाला जास्त पातळ नाही करायचे, घट्टच ठेवायचे कोळंबी. थोडं पाणी होते शिजण्यासाठी. असं जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. आता उकळी आल्यावर चवीनुसार मीठ टाकायचं. मी आताच टाकते मीठ, कारण त्याला मीठ लावलेलं होतं. आता थोडंसंच टाकायचं आहे. कोळंबीला मी मीठ आणि लिंबू लावून ठेवलेलं, थोडंसंच टाकते मीठ. हे बघा आपली कोळंबीचा रस्सा तयार झालाय. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. हे बघा असं झालंय. चपाती बरोबर खायचं. तर मी गॅस आता बंद करते, काढून दाखवते तुम्हाला. बघा आपली कोळंबी तयार आहे. बघा कोळंबी आपली तयार झाली. तर ही कोळंबीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील.